नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळीचा फराळ चालू केलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण करंजी करणार आहोत। खूप मस्त आणि लेयर्सच्या करंज्या केलेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये सांगितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता करंज्या किती सुंदर झालेल्या आहेत, अगदी क्रिस्पी। शेवटपर्यंत करंज्या अशाच राहतील, संपेपर्यंत ह्या कुरकुरीतच राहतील आणि तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती छान मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे। इथे आपण तिळाच्या करंज्या केलेल्या आहेत, खूप सोप्या पद्धतीने आणि तेलकट सुद्धा होत नाही। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा करंज्या करण्यासाठी मी इथे एका वाटीने 1 वाटी तीळ घेतलेला आहे। हे स्लो गॅसवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत। छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटांनंतर तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस ऑफ करूया। त्यानंतर त्याच वाटीने मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। एकाच वाटीने तुम्ही मेजरमेंट घ्या। 1 चमचा यामध्ये रवा टाकायचा आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं। मिठामुळे कुठल्याही गोड पदार्थाला आणखी छान चव येते, त्यामुळे मीठ टाकायचं। त्याचबरोबर 2 चमचे गरम तूप करून घेतलेलं आहे। गरम तुपाचं मोहन यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे। हे मिक्स करून घ्यायचं। तुपाचं मोहन गरम आहे त्यामुळे ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं। छान असं रब करून घ्यायचं आहे पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून। थोडं थोडं पाणी टाकून छान असं सैलसर, म्हणजे आपण चपातीसाठी मळतो तसं पीठ मळून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊयात। त्यानंतर तीळ आपले थंड झालेले आहे। सेम त्याच वाटीने इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे कट करून। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरून घेणार आहोत। खूप जास्त मोठंही नाही आणि खूप जास्त बारीक देखील करायचं नाहीये मिश्रण। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तीळ आहेत ते काही तसे सुद्धा आहेत, म्हणजे मोठे। अशा प्रकारे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। इथे मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण करून घेतलेलं आहे। आपल्या करंज्याला ज्या लेयर येतील त्यासाठी ते आपण यूज करणार आहोत। त्यानंतर आपण रेस्ट करायला ठेवलेलं होतं डो, तो आता व्यवस्थित असा झालेला आहे। याचे आपण 8 गोळे करून घेणार आहोत। सेम 8 गोळे असे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये फिल करणार आहोत, तीळ आणि गूळचं। हे 8 गोळे आपण करून घेतलेले आहेत। सगळ्या 4 चपात्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे मैद्याचे। तर जे मिश्रण आहे ते केलेले ते पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळ्या बाजूने लागलं पाहिजे। त्यानंतर वरून परत एकदा एक चपाती आपली म्हणजे मैद्याची चपाती आहे ती टाकायची। त्यानंतर पुन्हा सगळ्या बाजूने आहे ते मिश्रण लावून घ्यायचं आहे, पूर्णपणे व्यवस्थित सगळ्या साईडला लागलं पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 ह्याचाच रोल करून घेणार आहोत। आता तिसऱ्यांदा टाकायचं। पुन्हा एकदा सेम प्रोसेस, याला जे मिश्रण आहे आपण केलेलं कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं ते पुन्हा एकदा याला छान असं लावून घ्यायचं आहे। यामुळेच करंज्याला लेयर येतात आणि करंज्या छान अशा खुसखुशीत होतात। चौथी आहे ती चपाती टाकल्यानंतर त्याला वरून लावायचं नाहीये, डायरेक्टली आता टाईट असा रोल करून घ्यायचा आहे। खूप जास्त लूज रोल करायचा नाहीये। एकदा रोल केल्यानंतर तो प्रेस करून घ्यायचा, त्यानंतर पुन्हा रोल करायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण आपण रोल आहे तो करून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने प्रेस करत रोल करून घेतल्यानंतर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे। तुमच्याकडे करंजा कटर असेल त्याने तुम्ही कट केलं तरी चालेल, काहीच हरकत नाहीये। त्याने आता आपण लाट्या आहेत गोळे ते असे कट करून घ्यायचे आहेत पाऱ्या लाटण्यासाठी। तुम्ही बघू शकता एका साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत पूर्ण, आणि त्याला असं एक साईडला ठेवायचं आणि हाताने हलकं असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला थोडासा असा शेप भेटेल गोल असा। प्रत्येक जी आपण पारी करणार आहोत त्याआधी असं प्रेस करून घ्यायचं, त्यानंतरच ती लाटून घ्यायची आहे। इथे मी अगदी थोडंसं सुका मैदा आहे तो घेतलेला आहे लाटण्यामुळे, आणि खूप जास्त पातळ नाही खूप जास्त जाड नाही, मीडियम अशी पारी लाटून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे आपण मिश्रण टाकणार आहोत। खूप जास्त देखील भरायचं नाहीये, नाहीतर करंज्या तेलामध्ये टाकल्यानंतर त्या फुटतात, त्यामुळे परफेक्ट असं भरून घ्यायचं आहे। साईडने पाण्याचं कोटिंग करायचं, म्हणजे
करंज्या आहे ते तेलामध्ये तळताना सुटणार नाहीत आणि आपलं तेल खराब होणार नाही। त्यामुळे नंतर हलक्या हाताने असं प्रेस करून करंजी आपली रेडी आहे। फोकने त्याला डिझाइन करायची आहे, म्हणजे अगदी साच्यामध्ये असतात करंज्या आपण बनवतो सेम तशाच करंज्या दिसतात। त्यामुळे फोकने छान अशी साईडने डिझाइन करून घेतलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता आपली करंजी रेडी आहे। अशाच प्रकारे सगळ्या करंज्या मी करून घेणार आहे। मस्तच सगळ्या करंज्या मी करून घेतलेल्या आहेत। त्याचसोबत मी साईडला तेल आहे ते सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। या तेलामध्ये आपण आधी शंकरपाळे तळून घेतलेले होते, त्यामुळे असं तेल तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर आता हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण करंज्या सोडून घेणार आहोत। खूप जास्त तेल गरम करायचं नाहीये, नाहीतर खुसखुशीत करंज्या होत नाहीत आणि आतमध्ये असं कच्चा राहिल्यासारखं आपल्याला वाटतं। खूप जास्त मोठ्या गॅसवर करायचं नाहीये, मीडियम असा गॅस ठेवायचा। मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत, जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या। करंजी टाकल्यानंतर त्याला लगेच बबल्स येतात, म्हणजे तेल आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे। खूप जास्त त्यामधून धूर निघेपर्यंत खूप जास्त कडक देखील करायचं नाहीये। इथे कढईमध्ये आपल्या 5 करंज्या बसतात म्हणून मी 5 करंज्या टाकलेल्या आहेत। एका साईडने 2 ते 3 मिनिटं तळून झाले की आता आपण त्या पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे एका साईडने। आता आपण त्या पलटून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने सुद्धा आपण आता छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या साईडने सुद्धा मीडियम गॅसवरती करंज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा खरपूस होतात। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। करंज्या छान अशा तळलेल्या आहेत आपल्या, त्या आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकतात कलर मस्त असा कलर आलेला आहे, त्यासोबत लेयर सुद्धा आलेले आहेत करंजीला मस्तच। आणि तुम्हाला कळतच असेल आवाजावरून त्या किती क्रिप्सी आणि मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तुम्हाला एक मी तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये स्टफिंग मस्तच। तुम्ही या पद्धतीने करंज्या नक्की एकदा ट्राय करून बघा। तुमच्या करंज्या सुद्धा अगदी अशाच होतील, तेलकट देखील होणार नाहीत आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहतील। अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात आवडता फराळ तुमचा कुठला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।